रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मशरूम हांडी। त्यासाठी छोटे छोटे मशरूम, बटर मशरूम हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक बॉईल येऊन द्यायचं, म्हणजे गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं सोक केलं तरीही चालेल। आता हे साईडला ठेवायचं आणि गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवायचं आहे। त्या पॅनमध्ये साधारण फक्त 1 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि त्या तेलामध्ये हे मशरूम टॉस करून घ्यायचे, म्हणजे साधारण 1 मिनिटं परतून घ्यायचे आहे। हे छोटे मशरूम आहेत, अगदी बटर मशरूम मार्केटमध्ये ह्या वेळेला म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये अगदी अवेलेबल असतात आणि टेस्टही खूप छान लागते। वर्षातून एकचदा हे मिळते, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर बघा, हे 1 मिनिट छान असे टॉस केल्यानंतर याला साईडला ठेवून द्यायचं आणि परत त्याच पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत, ही ग्रेव्हीसाठी। आता आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत, जे रेस्टॉरंट स्टाईल मशरूम करतोय ना त्याची ग्रेव्ही। तर त्यामध्ये 1 चम्मच आपल्याला तेल घालून घ्यायचे, जिरं मोहरी आणि कांदा घालून घ्यायचे। कांदा हा बारीक बारीक चॉप करायचा आणि घालायचा, ठोकळी ठेवला तरी चालेल कारण आपण पेस्टच करणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे 2 चम्मच आलं आणि लसण घालायचं आहे। आलं आणि लसणाचा पेस्ट घालून घ्यायचा आणि आले लसणाचा कच्चेपणा निघतपर्यंत 1 ते 2 मिनिटं याला छान टॉस करायचं। त्यानंतर आपण इथे अर्धा वाटी काजू घालून घेणार आहोत। काजूमुळे आपली ग्रेव्ही खूप रिच आणि खूप छान लागणार आहे। मग काजू 1 ते 2 मिनिटं टॉस झाल्यानंतर आपण इथे 2 मध्यम साईजचे कापलेले टमाटर घालून घ्यायचे। टमाटर पण 1 ते 2 मिनिटं आपल्या तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे आणि टमाटर थोडे सॉफ्ट होण्यासाठी म्हणून इथे फक्त अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे। अर्धा वाटी म्हणजे फक्त थोडंसं 2 ते 3 चम्मच पाणी घातलं तरी आपले टमाटर हे सॉफ्ट होतात। आता झाकण लावून आपण हे टमाटर सॉफ्ट होतपर्यंत ठेवणार आहोत। तर बघा, टमाटर आता सॉफ्ट झालेले आहेत। आता हे आपण याची ग्रेव्ही करणार आहोत, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून म्हणजे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने अगदी पातळ स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची। आता हे साईडला ठेवायचं आणि त्याच नॉनस्टिक पॅनमध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच आपल्याला बटर घालायचं आहे। रेस्टॉरंट स्टाईल मशरूम हांडीमध्ये बटर असणं हे खूप आवश्यक असते। बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण जी तयार केलेली पेस्ट होती ती पूर्ण पेस्ट घालून घ्यायची। ही पेस्ट आपण ऑलरेडी कुक केलेली आहे, म्हणजे शिजवलेली आहे, त्यामुळे हिला जास्त काही शिजवायची गरज पडत नाही। फक्त तेल सुटतपर्यंत आपण हिला 2 ते 3 मिनिटं मीडियम हीटवर झाकण ठेवून छान आपण हिला शिजवून घेऊ, म्हणजे जो कच्चेपणा राहिलेला आहे तो पण निघून जाईल आणि तेल सुटल्यामुळे छान ही क्रीमी टेक्स्चर येईल। त्यानंतर इथे मसाले ॲड करायचे आहेत। तर 1 चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट घालायचं आहे। 1.5 चम्मच तिखट घातलेलं आहे, तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त घालू शकता। त्यानंतर 1 चम्मच गरम मसाला आणि टेस्ट अकॉर्डिंग इथे मीठ घालायचं आहे। त्यानंतर छान मस्त मिक्स करून घ्यायची आपली ग्रेव्ही। बघा, तेल पूर्णपणे सुटलेलं आहे। तर आता परत झाकण लावून याला 5 ते 6 मिनिटं छान शिजू द्यायचं। अशा पद्धतीने छान असं तेल वर यायला हवं, म्हणजेच आपली ग्रेव्ही ही परफेक्ट आहे। आता त्या ग्रेव्हीमध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर ज्यामध्ये आपण ग्रेव्ही ठेवलेली होती त्याच भांड्यामध्ये मी गरम पाणी केलेलं होतं ते घालून घेतलं। आता ह्या ग्रेव्हीला छान उकळी आली, आपली क्रीमी टेक्स्चर आलं की मशरूम घालून घ्यायचं आणि झाकण लावून कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला फक्त कुक करून घ्यायचं आहे। मीडियम हीटवर 10 मिनिटं छान शिजल्यानंतर यामध्ये 1 चम्मच गरम मसाला घालून घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या, त्यानंतर 1 चम्मच कसुरी मेथी हाताने क्रश केलेली आणि थोडासा कोथिंबीर। त्यानंतर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला फ्रेश क्रीम घालून घ्यायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण लावून छान सर्व मसाल्यांचा फ्लेवर हा आपल्या मशरूममध्ये ॲड होऊन जातो आणि अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी मशरूम हांडी ही रेडी आहे। पाहायला तेवढी छान दिसते, टेस्टही अप्रतिम आहे आणि वरून आपण बटर घालून मस्त छान अशी गरम गरम रेस्टॉरंट स्टाईल मशरूम हांडी ही सर्व करायची आहे। तर अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल मशरूम हांडी। ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा।
तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रेसिपीज बुक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा. आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील तर ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला काही नवीन पाहायचं असेल तर तेही मला कळवा. तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला.